नवी मुंबईतून गायब झालेल्या मुलीचा मृतदेह मीरा रोडमध्ये सापडलाय। फ्रेंशिला सोफिया या फ्रान्सिस ही 7 वर्षांची मुलगी ऐरोली सेक्टर 8 मधून सोमवारी 29 जूनला संध्याकाळी गायब झाली होती। सोमवारी संध्याकाळी फ्रेंशिला स्कूल बसला स्वतः राहत असलेल्या इमारतीच्या गेटपर्यंत आली होती। त्याच वेळी एका लाल रंगाच्या कारमधून तिला नेलं गेल्याचं उघड झालं होतं। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। अजित, काय अपडेट्स मिळतात? कुणी या मुलीला पकडून नेलं होतं आणि का मारलं या संदर्भातली काही माहिती मिळतीये? सुवर्णा ऐरोलीमधून ज्या मुलीचं अपहरण झालं होतं त्या मुलीला एका लाल गाडीतून तिचं अपहरण करण्यात आलं होतं। ही गोष्ट उघड झाल्यानंतर नवी मुंबई पोलीस असतील त्यांनी संपूर्ण राज्यभराची शोध मोहीम सुरू केली होती। जी 24 तास पण फ्रान्सिलाच्या तिला शोधण्याकरता वेगवेगळ्या पद्धतीने बातम्या दाखवून लोकांना आवाहन केलं होतं। पण आता जी घटना समोर आली त्या घटनेमध्ये फ्रान्सिलाचे जे वडील आहेत आणि जे काका आहेत यांच्यामध्ये कौटुंबिक कलह होता आणि त्या वादामुळे त्या फ्रान्सिलाची हत्या करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। पोलिसांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार गेल्या अनेक महिन्यांपासून या दोन कुटुंबांमध्ये वाद सुरू होते आणि त्याचाच एक भाग म्हणून तिच्या काकाने फ्रान्सिलाचं अपहरण केलं होतं आणि अपहरण केल्यानंतर ज्यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली आणि सोशल मीडिया किंवा टीव्ही मीडियावरती सर्व ठिकाणी बातम्या झळकल्या, त्यावेळी जे अपहरणकर्ते होते त्यांना भीती वाटली की आता आपण कुठेतरी पकडले जाऊ। त्यामुळे त्यांनी फ्रान्सिलाची हत्या केली आहे असं बोललं जातंय। कारण का फ्रान्सिला ही लहान मुलगी होती, तिला जर पोलिसांनी पकडलं असतं तिने स्पष्टपणे सांगितलं असतं किंवा आरोपीने ओळखलं असतं आणि त्यामुळे तिची हत्या केली आणि तिला लांब नवी मुंबईपासून लांब तिला मीरा भाईंदरच्या भागामध्ये या ठिकाणी अज्ञात वस्ती आहे त्या ठिकाणी तिचा मृतदेह आहे तो टाकून ते लोक पळून गेले होते। पण पोलिसांना तिच्या काकावर किंवा तिच्या घरच्यांवर संशय होता। त्यांनी वारंवार त्यांची चौकशी केली आणि त्या चौकशीतून हे समोर आलं होतं की तिचं अपहरण करण्यामध्ये तिच्या घरच्यांपैकी कोणा एका व्यक्तीचा हात आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी पुढे चौकशी केली असता काही लोकांना ताब्यात घेतलं आणि त्यांना नीट चौकशी अंती अखेर आरोपी आता सापडलेले आहेत। धन्यवाद अजित या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।